बेकायदा डिपॉझिटची रक्कम तसेच मेडिकल इक्विपमेंट डांबून ठेवल्याप्रकरणी डॉक्टर आठरे दाम्पत्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गणेश फसले यांनी आठरे मेमोरियल हॉस्पिटल समोर ठिय्या आंदोलन केलंय। आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अहमदनगर दिनांक 24 जून 2020 रोजी दुय्यम निबंधक वर्ग 2 अहमदनगर यांच्या समोर डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांच्या मालकीची असणारी जागा 5 वर्ष कालावधीसाठी भाडे करारनाम्यावर घेतली होती। या करारनाम्यापोटी ₹1 कोटी बिनव्याजी परतावा या अटीवर डिपॉझिट म्हणून बँक ट्रान्सफरद्वारे जागा मालक यांना देण्यात आली आणि दरमहा रक्कम ₹1 लाख भाडे व तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 10% वार्षिक भाडेवाढ याप्रमाणे करारनामा ठरला होता। त्याप्रमाणे डॉक्टर अनिल आणि डॉक्टर अंजली आठरे हे आम्हाला कन्सल्टिंग देणार असं त्यांनी नोटरीद्वारे आमच्याकडून कागद तयार केला होता। सदर भाडे करारनामा सोडून आम्ही त्यांच्या कन्सल्टिंग 2022 पर्यंत घेत राहिलो। मात्र त्यानंतर आम्हाला तुमची कन्सल्टिंग परवडत नाही आणि तुम्ही आमच्यावर बळजबरी करत आहात। जर या ठिकाणी भाडे करारनामा सुरू ठेवायचा असेल तर आमची कन्सल्टिंग द्यावीच लागेल। ही गोष्ट आम्हाला मान्य नसल्या कारणामुळे आम्ही ही जागा खाली करण्याबाबत डॉक्टर अनिल आठरे यांना नोटीसद्वारे कळवलं होतं। ही नोटीस त्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे उत्तर न देता आम्हाला या जागेतून हकलून दिलं आणि माझे डिपॉझिटचे पैसे तसेच जे काही मेडिकल इक्विपमेंट आहे ते दाबून ठेवलं। सदर डिपॉझिट आणि वस्तूंसाठी मी वेळोवेळी न्याय मागितला। मी 10 ऑक्टोबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल तक्रारीद्वारे तक्रार दाखल केली। मात्र या तक्रारीवर कुठलीच कारवाई झाली नाही। त्याला अनुसरून मी पुन्हा 8 फेब्रुवारी 2023 रोजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातही तक्रार अर्ज दाखल केला आणि त्याच अर्जाची आणखी एक प्रत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना 14 फेब्रुवारी 2023 रोजी दाखल केली होती। मात्र माझ्या या कुठल्याही तक्रारीवर कुठल्याच प्रकारचा न्यायिक विचार झाला नाहीये। माझा भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। मी पुन्हा 9 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे एक अर्ज दाखल केला। त्याही अर्जाची दखल घेतली नाही म्हणून 23 फेब्रुवारी 2024 रोजी शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी नव्यानं अर्ज केला। मला आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। या प्रकरणावर वेळोवेळी मला सांगण्यात येतंय की हा दिवाणी खटलाय। मात्र या जागेतून मला हकलून देऊन कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना माझी जाणीवपूर्वक प्रशासन व डॉक्टर अनिल आठरे हे त्यांचे राजकीय वर्चस्व वापरून प्रशासनावर दबाव आणून माझे पैसे आणि माझ्या वस्तू गिळंकृत करतायत। तरी या अर्जाचा प्रशासनाने विचार करावा। मी आज 15 मार्च 2024 पासून माझे भाडे तत्वावर घेतलेल्या जागेवर मला व्यावसायिक स्वरूपासाठी देखील सदर मिळकतीत पाय ठेवू न दिल्याने या जागेवर ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलंय। माझ्यावर वेळोवेळी अन्याय झालाय। दरवेळी डॉक्टर अनिल आठरे हे त्यांचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध वापरून मला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतायत। मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांनी त्यांच्याकडे असलेली लायसन्सच्या बंदूकद्वारे जीवे मारण्याची 3 वेळा धमकी दिली। तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलाय आणि या ठिकाणी मी तुला गोळी मारून गाडून टाकलं तरी कोणाला काही समजणार नाही या प्रकारे मला धमकी देत आहे। संबंधित जागेवर मी ठिय्या आंदोलन करायला आल्यानंतर या ठिकाणी बाउन्सर आणि रस्ता बंद करणे या प्रकारे माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न ही धनिक लोक करतायत। तरी प्रशासनाला मी विनंती करेल, माझ्या जीवितास कुठल्याही प्रकारची हानी झाल्यास डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे यांना दोषी धरावं। माझ्या जीवास या 2 लोकांकडूनच धोका आहे। तर मी सुरू केलेलं हे ठिय्या आंदोलन मला न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवणार आहे। संबंधित जागेवर थर्ड पार्टी वस्तू असतानाही त्याही लोकांना डॉक्टर अनिल आठरे आणि डॉक्टर अंजली आठरे हे दोघे संगनमतानं जाणीवपूर्वक त्रास देत आहेत। मेडिस्कॅन कंपनीचे सिटी स्कॅन मशीन आणि एक्सरे मशीन हे जाणीवपूर्वक दाबून ठेवले। या मशीनची किंमत 36 लाख रुपये असून हे देखील पैसे गिळंकृत करायचे आहे। तसेच संजीवनी गॅस एजन्सीचे ऑक्सिजन सिलेंडर आणि द्युरा सिलेंडर डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांनी दाबून ठेवले। तरी संबंधितांवर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी गणेश फसले यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली आहे। सर्जेराव फसले, मी डॉक्टर अनिल सूर्यभान आठरे व डॉक्टर अंजली आठरे यांच्याकडनं सदर मिळकत जी आहे माझ्या मागे जी दिसते जे आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल पूर्वी होतं या ठिकाणी ही मिळकत भाडेतत्वावर वैद्यकीय व्यवसायासाठी रजिस्टर साठे खताप्रमाणे घेतलेली होती। रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटप्रमाणे सदर रेंट ॲग्रीमेंटमध्ये मला दरमहा 1 लाख रुपये भाडे
असं भाडं देणं बंधनकारक होतो व सदर मिळकतीसाठी मी 1 कोटी रुपये बिनव्याजी परतावा ह्या तत्वावरती डिपॉझिट रक्कम डॉक्टर अनिल सूर्यभान आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांना दिलेले आहे. तरी यांनी मला दिनांक एप्रिल 2022 रोजी वेगळी रक्कम मला दर महिन्याला मागणी करत होते, आम्हाला कन्सल्टिंग द्यावी लागेल म्हणून. सदर कन्सल्टिंग ही मला देणं शक्य नसल्या कारणामुळं मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला देऊ शकत नाही. तर त्यांनी माझ्यावरती दबाव आणून मला या जागेतून बाहेर काढलेले आहे व सदर जागा मला काढून मी त्यांना त्यावेळी एक नोटीस बजावली होती की मला भारतात परंतु मला माझं डिपॉझिट व मला माझ्या वस्तू ह्या पुन्हा मिळाव्यात. तर त्यांनी त्यांचा राजकीय व प्रशासकीय दबाव वापरून प्रशासकीय मागणी अर्जाचे 10 23ला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर न्याय मिळाला नाही म्हणून पुन्हा 9/11/2023 एस पी बँकेकडे अर्ज दाखल केलेला आहे व त्यानं शेवटचं मी दाखल केले 23/2/24ला एस पी साहेबांकडे. माझ्या कुठल्याही अर्जावरती प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्या कारणास्तव आजपासून मी या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. मला या माझ्या भाडेकरांच्यातून बाहेर हाकलं जा त्याकरिता त्यांनी तंत्र या ठिकाणी आणून यांनी रॉक करून ठेवलेत, या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेत व ते त्यांचं राजकीय दबाव तंत्र वापरून मला या ठिकाणी जीवेकडे बंदूक आणि मला मी जी माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे या ठिकाणी गोळ्या करून टाकी कोणाला कळणार नाही अशा प्रकारची वेळोवेळी धमकी देत आहे. माझ्या जीवितास व माझ्या परिवार जीवितहानी झालेला आहे व काही तरी मी या ठिकाणी हे माझं ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार आहे. मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या जागेवरून कुठल्याही प्रकारे हलणार नाही आहे. त्याकरिता असणारे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत व भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला माझ्या जागेमध्ये प्रवेश करण्यास ज्यांनी मज्जाव केलेला आहे तो माननीय साहेबांना मी विनंती करतो की मला या ठिकाणी प्रवेश मिळावा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.